तर मला सांगा, भारतीय जनता पक्षानं महानगरपालिका निवडणुकीमध्ये यावेळेला 4 मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे. काय नेमकं याचं कारण आहे? कारण महाविकास आघाडीकडून सुद्धा अशी टीका केली जाते की मुस्लिम मतांचं लांबूलचालन करण्यासाठी भाजपने 4 मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिली. तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? देशाचे सन्मान्य पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा जे संकल्प आहे, सबका साथ सबका विकास, त्या धोरणानुसार आम्ही सर्व लोकांना घेऊन तिकीट दिलं आणि आम्ही मेरिट बघितलं. जे लोक निवडून येतात आणि अशा लोकांना दिलेलं आहे. आणि मोदी साहेबांचं बोलणंच आहे की सबका साथ सबका विकास. मग यात आम्ही सर्वांना घेतलं. विकासासाठी सर्व धर्माला घेऊन चालण्यासाठी आमचा प्रयत्न. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मोठा वर्ग आहे, मुस्लिम वर्ग आपल्याला मानणार आहे, तर फायदा उचलण्याचा भाजप प्रयत्न करते. बघा, असं जर बघितलं तर संपूर्ण जालना मला चाहणार आहे, पण मतात किती परिवर्तन होत आहे ते वेळेवर माहीत पडतं. पण निश्चित यावेळी आपल्या मुस्लिम समाज पण भारतीय जनता पार्टीला 100% मतदान करणार. काल इम्तियाज जलील यांची सभा झालेली आहे शहरामध्ये. पहिली प्रचार सभा होती आणि यामध्ये धार्मिक तेढ जे आहे ते निर्माण होताना दिसून आला. इम्तियाज जलील यांनी नितीश कुमार यांचा जो बिहारचा मधला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्या भारी खतरनाक आहे समाजाचा, त्यावरून वक्तव्य करताना म्हटलेलं आहे की आमच्या महिलांना जर हात लावाल तर तो हात तोडून टाकू, अशा प्रकारचा निशाणा त्यांनी नितीश कुमार यांच्यावर साधलेला आहे. काय मागणी असेल तुमची? जे काही प्रकरण घडत असेल ते मग ते भाषा त्याने बिहारमध्ये बोलले पाहिजे. इथं बोलणं मग चुकीचं आहे. इथला तसा काही प्रकार होत नाही आणि ते जे झालं असेल तर ते काही म्हणजे काही त्याच्याबद्दल महाराष्ट्रात बोलून काय फायदा त्याचा? हे बरोबर नाही. आणि इम्तियाज जलील एक विद्वान माणूस आहे, वेल क्वालिफाईड माणूस आहे. असले वक्तव्य करणे म्हणजे ते बरोबर नाही. बिहारचा दाखला इथे देऊन जालन्यात देऊन मुस्लिम मतांचा तेच त्यांना असं वाटत आहे की जालन्याचे मुस्लिम समाज आता थोडा भाजपकडे पण मतदान करणार. कारण आपण बघा, परतूरमध्ये, अंबळमध्ये मुस्लिम समाजाने भारतीय जनता पार्टीला भरघोस मतदान केला. कदाचित त्या मुद्द्यावर यांना असं वाटत असेल की महानगरपालिकेमध्ये मुस्लिम बहुसंख्य हे भाजपला पडणार, त्यामुळे त्यांनी असा जातीवादचा वीज पेरला. त्यांनी तुमच्यावर प्रखर टीका केलेली आहे की संघाचे होते आणि आता तुम्ही धोका देऊन परत भाजपात गेले. इम्तियाज जलील माझे एकदम बेस्ट फ्रेंड आहे. त्यांचा लहाना भाऊ माझा मित्र आहे आणि या अगोदर कितीदा त्यांची भेट मुंबईत, औरंगाबाद होता. मी चांगले मित्र आहे. टीका केली. ठीक आहे, माझे मित्र आहे, त्यांनी टीका केली, मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही.